अकोले तालुक्यात विकास कामांचा मोठा बोलबाला सुरू आहे। मात्र शहरातील बाजार तळ ते धुमाळवाडी रस्ता खड्डेमय झाला आहे। या रस्त्याची मोठी पडवड झाली आहे। रस्त्यातील खड्ड्यांमुळे पाणी साचलेलं आहे। यामुळे नागरिकांना पायी चालणे मुश्किल आहे। हा रस्ता महत्त्वाचा असून राजकीय नेत्यांसह अधिकाऱ्यांना याबाबत तीव्र नाराज आहेत। याबाबत आमदार लक्ष घालतील का असा प्रश्न कारभारी बंदावणे यांनी उपस्थित केला आहे। याबाबत स्टार न्यूजशी बोलताना सांगितले की अकोले तालुक्यात आमदार साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला, मात्र हा रस्ता का होत नाही याबाबत त्वरित लक्ष घालावे। या परिसरात सर्व शासकीय कार्यालय, नोकरदार व सर्वसामान्य नागरिक राहतात, यामुळे सर्वांची गैरसोय होत आहे। हे रस्त्यावर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, वन विभाग कार्यालय, रजिस्टर कार्यालय, पंचायत समिती, कोर्ट, अगस्ती विद्यालय, अभिनव शिक्षण संस्था, कृषी विभाग, वन विभाग, ITI कॉलेज हे सर्व शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्था असल्याने हजारो लोक, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला भगिनी यांची दिवसभर ये जा असते। त्याचबरोबर दुचाकी वाहने, चारचाकी वाहने रात्रंदिवस या रस्त्यावरून जातात। रस्ते खड्ड्याचे असल्याने अनेक छोटे मोठे अपघात होतात। हा रस्ता रुंदीकरण व काँक्रिटीकरण करून साईडला आधुनिक शौचालय मध्यवर्ती ठिकाणी करावेत। अकोल्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होईल। हा रस्ता अकोले नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद विभाग यांनी समन्वय ठेवून एकत्रितपणे विचार करून दर्जेदार काम करावे। याबाबतीत तालुक्याचे आमदार यांनी लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नेते कारभारी बंदावणे, त्याचबरोबर खादी ग्राम मंडळाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब वाघचौरे, रामदास पांडे, ज्ञानेश्वर कदम, भाऊसाहेब वाघचौरे, गोरक्ष कदम, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक यांनी केली आहे। आज अकोले तालुक्याच्या दृष्टीने पाहिलं तर इथं सर्व शासकीय कार्यालय, त्यामध्ये बाजारतळापासून पुढे जर पाहिलं तर तहसील कचेरी, त्यानंतर तालुका पंचायत समिती, न्यायमंदिर, ते कोर्ट ऑफिस, कोर्ट, तसंच पुढं अगस्ती एज्युकेशन सोसायटीचं हायस्कूल, पुढे कृषी खात्याचे कार्यालय, टेलिफोन एक्सचेंजचं ऑफिस, सर्व शासकीय कार्यालय, पुढं ITI कॉलेज, असं सर्व शासकीय कार्यालय आणि दळणवळणाचा रस्ता असताना आज या रस्त्याची दयनीय अवस्था जर बघितली तर खरं म्हणजे बाजारतळापासून तर धुमाळवाडीपर्यंत सुद्धा, किंवा इकडं दामगावचा त्या कॅनॉल झाला तिथपर्यंत एकदम निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे आणि वाहनंसुद्धा चालवता येत नाहीत। आणि खड्ड्यांमध्ये आता पाणी साचलेले, लहान मुलं शाळेत येतात जातात, त्यांच्या अंगावर पाणी ओढायला जातात, 4 व्हीलर 2 व्हीलरचं। त्याकरता खरं आपल्या तालुक्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपल्या तालुक्याचे आमदार असतील किंवा इतर तालुका पंचायत ZPचे जे सदस्य असतील, त्यांनी प्रामुख्याने या रस्त्याच्या बाबतीत यापूर्वीच कार्यवाही करायला पाहिजे होती, परंतु आज तागायत या रस्त्याच्या बाबतीत कोणीही ढुंकून बघितलं नाही। आणि दयनीय अवस्था पाहिल्यानंतर म्हातारे कोतारे माणसांना जाण्याची दृष्टीनं, लहान मुलांच्या दृष्टीनं एक घातक रस्ता आहे। तेव्हा याच्यासाठी शासनानं ताबडतोब काहीतरी कार्यवाही करावी असं माझ्यासारख्याला वाटतं। त्यामुळं दळणवळणाच्या दृष्टीनं हा योग्य मार्ग राहील। स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब वाघचौरे, अकोले।